अभिनंदन सुनीताची आई. मग सांगाच, मुलगा की मुलगी? गोंडस मुलगी झालीये. आमचं घर उजळून निघालं. मुलगी? अरे मुलगाच असायला हवा, वंश कसा चालणार? खरं तर तुम्ही बरोबर म्हणता, पण काय बाबा, आईने सांगितलं ना मुलगी झालीये, मग आनंद का नाही? आईने मला मुलगी म्हणून कधी कमी लेखलं नाही, मग आता माझ्या बहिणीचं महत्व का नाही? आई तर बाळाला झोपव, मी स्वयंपाक करते. माझ्या या मोठ्या मुलीने तर घराचा भार पेललाय. बाईचं अस्तित्वच असतं घराचा खऱ्या अर्थाने बळ. खरं तर तुझ्या कष्टाने घर सावरलंय. मुलगी असणं कमी कसं असू शकतं? हो, तुमचं म्हणणं योग्य आहे. बाईचं मोल आपण ओळखलं पाहिजे. आता लक्षात आलं, बाई असणं म्हणजे कुटुंबाचा आधार असणं. वंश चालवण्यासाठी नाही तर घर घडवण्यासाठी बाईचीच गरज असते. मग बाळाचं छान नाव ठेवा. तिच्या कष्टांमुळेच एक दिवस आपलं घर उजळून निघेल. हो, माझ्या दोन्ही मुली माझा अभिमान आहे. किती मोठी झालीस ग, आता लग्नाचा विचार करायला पाहिजे. आई, अजून माझं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे, मला करिअर करायचं आहे. हो, पण समाज काय म्हणेल? हो, वय वाढलंय तिचं, लोक प्रश्न विचारायला लागली. अरे वा, सुनीता किती सुंदर दिसते. आता तिचं स्थळ पाहायला हवं. पण मी अजून तयार नाही. बरोबर आहे ना, आम्ही लवकरच काहीतरी ठरवतो. मला असं वाटतंय की माझं आयुष्य माझ्या हातातच नाहीये. तू ठाम राहायला हवंस. तुझ्या स्वप्नांचा त्याग करू नकोस. पण कसं सांगू आई बाबांना, ते ऐकणार नाहीत. आई बाबा, मला वाटतं की लग्न हा माझाच निर्णय असायला हवा. मला माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचं आहे. ठीक आहे, पण तू जबाबदारीने निर्णय घेशील याची खात्री दे. तुझं भविष्य तुला ठरवून देणं महत्वाचं आहे.
सुनीता, एवढ्या कोणत्या विचारात ठरवली आहेस? आई मी काय करू हे समजत नाहीये. प्रत्येक वाट वेगळी वाटते. बाळ, वाटा कितीही असू दे, पण तुला स्वतःचा मार्ग निवडायचा आहे. सुनीता, तुला तुझंच आवडतं क्षेत्र शोधायचं आहे. दुसऱ्यांचं ऐकून चालत नाही. वाटा कितीही असल्या तरी त्यातील योग्य वाट निवडण्यासाठी तुझं ध्येय ठरव. तू ठाम राहिलीस तर प्रत्येक वाट तुला योग्यच वाटेल. वाटा 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 ग